उम्र सारी। ओ बाई नेहा, अभ्यास करणं, पेपर आहे ना तुझ्या गणिताचा. आई अभ्यासच तर करून राहिली, दिसून नाही राहिले का तुले? आई एक गोष्ट सांगू काय, गणित हा विषय कोण काढला काय माहित, एवढा कठीण आहे, डोक्याच्या वरच जाते. तू लहान होती तर तुझे सगळे पाडे पाठ होते का बाई? हो होते ना, मी लहान होती ना तर माझे सगळे पाढे पाठ होते. पण मला असं वाटत होतं की पाढे पाठ केले तर लवकर गणित सोडवता येते, पण आयुष्याचे गणित खूप कठीण होत गेले. या पाढ्याचा उपयोग तर झालाच नाही. तू तरी कर बाई पाढे पाठ. मला एक सांग, तुला सगळ्यात कठीण पाडा कोणता वाटला? मले तर 9चा फाडा लय कठीण वाटत होता बाई. कोण आई? कारण 9च्या फाड्यात स्त्रीचं संपूर्ण आयुष्यच आहे. ते कसं? 9 म्हणजे बालपण, कारण 10 वर्षाच्या नंतरच आजकाल मासिक पाळी सुरू होती आणि 18 वर्षाची झाले की लग्न. 27 मध्ये मुले आणि 36 मध्ये मुलांच्या जबाबदाऱ्या. 36चा आकडा एकमेकाच्या विरुद्ध असते ना, म्हणून पती पत्नीची कुरकुर होते. 45 मध्येच मासिक पाळी जाते आणि मासिक पाळी गेली की 54 सुरू झालं की मग आजाराला सुरुवात होते, मोतीबिंदू, शुगर, बीपी. 63 मध्ये सगळ्यांचं जवळपास रिटायरमेंट असते. आणि 63चा आकडा कसा असतो? कसा असते बाई 63चा आकडा? 63चा आकडा एकमेकांच्या समोरासमोर असतो, म्हणजे पती पत्नीचं एकमेकांचे विचार पटतात त्यांना. आणि 72 मध्ये वाटणी करावी लागते, म्हणजे दोन्ही साथीदारांना कमावलेलं मुलांना वाटून द्यावं लागते. 63 झाला, 72 झाला, आणि 81 आई. आणि 81 90 कोणाले पाहाले भेटते की नाही भेटत ते काही माहित नाही. आणि ज्याच्याही नशिबात असेल ना 81 90, तो आड्याकडे पाहून पाढे पाठ करत राहते. झाला की नाही 9चा पाढा पाठ? हो आई, झाला माझ्या 9चा पाढा पाठ. किती सोपा आहे.